मोठी अपडेट अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी होतीये। रुपाली चाकणकरांची नाशिकमध्ये एसआयटी कडून चौकशी होणार आहे। या चौकशीसाठी रुपाली चाकणकर नाशिकमध्ये दाखल झाल्यात। वकिलांसमवेत रुपाली चाकणकर नाशिकमध्ये दाखल झाल्यात। पुढारी न्यूजकडे आत्ताच्या घडीची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय। चाकणकर एसआयटी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत। खरातच्या शिवनिका ट्रस्टवर चाकणकर 2 वेळा सदस्य होत्या आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेला आहे। खरातवर लैंगिक शोषण, जादूटोणा विरोधी कायदा, आर्थिक फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्यानंतरही जुने संबंध आता तपासाच्या केंद्रस्थानी आहेत। खरातची पाद्यपूजा करतानाचे किंवा मग त्यांचं जाहीर व्यासपीठावर कौतुक करतानाचे व्हिडिओज, रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओज व्हायरल झाले होते आणि या व्हिडिओची राज्यभर चर्चा होत होती। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आज नाशिकमध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। रुपाली चाकणकर यांना एसआयटी मार्फत बोलावण्यात आले आणि आज त्यांची नाशिक येथे चौकशी होणार आहे। आणि आज जेव्हा पुण्याहून नाशिकला निघताना त्यांनी जवळपास अनेक ज्या गाड्या देखील बदलून, कारण पुढारी न्यूजने सगळ्यात पहिली ही बातमी ब्रेक केली सकाळी। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमने मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल? अखेर आज रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवत आहेत, काय सांगाल? तुम्ही पोलीस संचालकांकडे देखील गेला होतात। कसं आहे की आपण नेहमीच ऐकतो की कायदा सगळ्यांसाठी समान असतो, पण हा डायलॉग साफ खोटा आहे। हा कायदा कधीच कोणासाठी समान नसतो, राजकारण्यांसाठी वेगळा आणि सामान्य माणसासाठी वेगळा असतो। आत्ताच्या घटकेला आपण बघतोय की रुपाली चाकणकरांना तब्बल 2 महिन्यानंतर चौकशीला बोलवलं। खरं तर हे देखील बोलवलं नसतं, कारण मी जेव्हा एसआयटी मॅमशी बोलले, सातपुते मॅडमशी, तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्याकडे महिलांच्या रिलेटेड सगळ्या चौकशा होणार आहेत। SP अहिल्यानगर हे फक्त समता आणि जगदंबा पतसंस्थेचे करणार आहे, मग बाकीच्या चौकशा कोण करणार? रुपाली चाकणकरांचा रोल म्हणा, एकनाथ शिंदेंचा म्हणा, दीपक केसरकर म्हणा, हे सगळी मंडळी जी राजकारणी, त्याच्यात असंख्य नावं मी घेतली होती, या सगळ्यांनी तिथे का गेले, काय काम होतं खरातांकडे, याचं उत्तर कोण देणार? तर हे प्रश्न अनुत्तरित राहिले असते। रुपाली चाकणकरांचं नाव खास का? कारण त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या। त्या अध्यक्षा असताना त्यांनी जो रोल प्ले केला शिवनिकामध्ये, प्रकरणं दाबली गेली, त्या खरातान म्हणजे मला ते बोलतानाही विचित्र वाटतं, त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ललित पोफळेंनी ज्या रूम्स बुक केल्या होत्या त्या कशासाठी केल्या होत्या त्याची माहिती देखील जेव्हा मी कळवली तर एसआयटी म्हणाली आमच्याकडे ती चौकशी येतच नाही। म्हणून मी डीजीना पत्र लिहिलं, एसआयटीचा स्कोप तुम्ही वाढवा, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे। आणि त्यानंतर मला वाटतं आता त्यांना आज बोलवलं गेलं, ऐकून बरं वाटलं, पण त्यांना अनेक प्रश्नांची आता उत्तरं द्यायची आहेत। या प्रकरणाचा राजकीय वापर कुठच्याही दृष्टीने झाला नाही पाहिजे, असंच माझं मत आहे। कॅमेरापर्सन विजयसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई। रुपाली चाकणकर नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळी 6 वाजता त्यांनी हा प्रवास सुरू केलेला होता पुण्याहून आणि आता नुकत्याच त्या नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। या सगळ्याचे ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सकाळपासून पोहोचवत आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यापर्यंत सगळे ताजे अपडेट्स पोहोचवत आहेत। आज रुपाली चाकणकरांची एसआयटीची चौकशी होणार आहे आणि चाकणकरांना 2 महिन्यांनी या चौकशीला बोलावलेलं आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांवर बरेच आरोप केले गेले, कारण की पाद्यपूजा करताना किंवा मग त्यांचं कौतुक करताना रुपाली चाकणकरांचे व्हिडिओज बरेच व्हायरल झाले आणि त्यानंतर त्यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले। त्याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांची सुद्धा एसआयटी चौकशी करणार आहे। गेले 2 महिने आपण पाहतोय खरात प्रकरण संपूर्ण राज्यभरात गाजलं, त्याचे धागेदोरे परदेशामध्ये सुद्धा सापडले। या संदर्भात आणखी अपडेट घेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडे जाऊयात। ज्ञानेश्वर, 6 वाजता हा प्रवास सुरू केला होता। रुपाली चाकणकरांनी नुकत्याच त्या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत असं कळतंय। बरोबर आहे। रुपाली चाकणकर यांची आपल्याला दृश्यांमध्ये जी दिसणारी पांढऱ्या रंगाची कार आहे ती आता नाशिक शहरामध्ये पोहोचलेली आहे। नाशिक शहरात साधारणपणे 15 ते 20 मिनिटं झाली रुपाली चाकणकर यांच्या वाहनानं प्रवेश केलेला आहे आणि आज पुण्याहून जेव्हा त्या सकाळी 6 वाजता निघालेल्या होत्या तेव्हा आज त्यांचं इथे येण्याचं निमित्त जे होतं ते म्हणजे
SITच्या समोर त्यांची जी चौकशी आहे ती होणार असल्याची माहिती समजते आणि त्याच्यासाठीच रुपाली चाकणकर या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. काही वेळानंतर त्या SITच्या तपास पथकासमोर अर्थात विशेष तपास पथकासमोर जातील. पण तत्पूर्वी रुपाली चाकणकर ह्या एका ठिकाणी या ठिकाणी उतरताना दिसत आहेत. हे एक कोणाचं तरी खाजगी घर दिसतंय, ज्या घरी त्या फ्रेश व्हायला थांबल्यात असं म्हणता येईल. रुपाली चाकणकर ह्या सध्या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं जे त्यांच्यावरती मागच्या अनेक दिवसांपासून आरोप झालेले आहेत त्याला नेमकं आज त्या काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे. आपल्याला त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आपली विनंती असणार आहे की ताई आज चौकशीला सहकार्य करणार, आम्ही पुण्यापासून तुमच्यासोबत येतोय, चौकशीला सहकार्य करणार आहात. आमचे जिल्हाध्यक्ष आहेत रवींद्र पगार. 1 महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे. मी जरा त्यांच्या घरी भेटून येते. पण चौकशीची आज तुम्ही वकीलही सोबत घेऊन आलेला ताई. हे खासगी निवासस्थान आहे, ज्या निवासस्थानी रुपाली चाकणकर ह्या पोहोचलेल्या आहेत. आपण पुण्यापासून त्यांच्यासोबत त्या सगळ्या प्रवासात होतो. त्यांच्या सोबत त्यांचे जे महिला वकील आहेत ते देखील आपल्याला बघायला मिळतात आणि आज या सगळ्या घडामोडी घडत असताना रुपाली चाकणकर यांचं नाशिकमध्ये येणं आणि या सगळ्या संबंधानं काय आज दिवसभरात घडामोडी घडतात हेही पाहावं लागेल. त्या सध्या नाशिक शहरामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यांच्यासोबत आपण त्यांचे सहकारी चालक आणि महिला वकील देखील दृश्यांमध्ये पाहतो. हो ज्ञानेश्वर, आपण सकाळपासूनच त्यांच्या मागावर आहोत, त्यांच्या सोबत जातोय. पुण्यापासूनच सगळे ताजे अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. साधारणतः किती वाजता ही SIT चौकशीला सुरुवात होणार आहे काही कळते? कारण की रुपाली चाकणकरांनी माध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे. जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार 11ची वेळ होती, पण काही वेळ इकडे तिकडे होऊ शकतो. आत्ता सध्या ज्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, हा खरं म्हणजे माझ्यासाठी नाशिकमधला कोणता परिसर हे सांगणं जरा कठीण आहे. पण याच ठिकाणी जे राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते. त्या या सध्या निवासस्थानी आलेल्या आहेत. इथे काही वेळ थांबतील आणि त्यानंतर SITच्या कार्यालयामध्ये SIT पथकासमोर चौकशीला सामोरं जातात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यांच्यासोबत आपल्याला त्यांच्या ज्या महिला वकील आहेत त्या देखील बघायला मिळतात. अगदी ज्ञानेश्वर, विनंती थोडंसं थांबवते, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. नेमका सिनारिओ काय आहे आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया. सकाळी 6 वाजता SITची चौकशी आहे, त्यासाठी पुण्याहून रुपाली चाकणकर निघालेल्या आहेत आणि रुपाली चाकणकरांच्या सोबतच पुढारी न्यूज सुद्धा सोबत आहे आणि सकाळपासून सगळे ताजे आणि महत्त्वाचे तंतोतंत अपडेट्स आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत शेअर करतात, आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आत्ता सुद्धा रुपाली चाकणकर एका खासगी भेटीसाठी थांबलेल्या आहेत. कुणाच्या तरी निधन झालेलं आहे, त्यासाठी भेट घेण्यासाठी ते थांबलेले आहेत. मात्र 11 वाजताची SITची वेळ होती आणि थोड्याच वेळात SITच्या चौकशीला सुद्धा सुरुवात होईल. दरम्यान आपण रुपाली चाकणकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी संवाद साधणं टाळलेला आहे. सकाळपासून आपण जर घटनाक्रम पाहिला तर सकाळी 6 वाजता त्या निघालेल्या होत्या. त्यांनी आपली एक कार चेंज केली, त्यांच्यासोबत त्यांच्या महिला वकील सुद्धा आहेत. दरम्यान आता या सगळ्यावर 2 महिन्यानंतर SITनं जे त्यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे, चौकशी किती वेळ होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. चौकशीमध्ये काय काय विचारलं जातं किंवा आणखी कोणते धागेदोरे समोर येतील ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान बरेच आरोप केले गेले, बरेच व्हिडिओ चाकणकरांचे समोर आले, त्यावरही त्यांनी फार कमी प्रमाणावर स्पष्टीकरण दिलंय, ज्याचे पडसाद बरेच उमटले, बरेच आरोपही झाले. अंजली दमानिया असेल किंवा मग सामाजिक कार्यकर्ते बरेच असेल, त्यांनी सुद्धा बरेच आरोप केले. मात्र त्या आरोपांना अजूनही कठोरपणे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. मात्र आज जी SIT चौकशी होतीये त्या SITच्या चौकशीकडे आपलं लक्ष असणार आहे. दुसरीकडे चाकणकरांच्या पुण्याच्या घरामध्ये नाशिकची गाडी कोणाची होती हा प्रश्न पुढारी न्यूजनं लावून धरलेला होता. कारण की सकाळी 6 वाजता ही गाडी आली, ती नाशिकची होती. त्या गाडीमध्ये नेमकं कोण होतं हे अजूनही अनुत्तरित आहे. या गाडीचा जो नंबर आहे, जी नंबर प्लेट आहे ती नाशिकची दर्शवते. रुपाली चाकणकरांसाठी कोणी सांगावा घेऊन आलेला होता का या गाडीमधून, हे सुद्धा अजून अनुत्तरित आहे. MH159849 गाडीचं रहस्य काय हा सुद्धा अजूनही प्रश्न. याच संदर्भात पुन्हा एकदा बोलण्यासाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडे. ज्ञानेश्वर, सकाळपासून आपण गाडीच्या मागे आहोत, गाडीसोबत आहोत, रुपाली चाकणकरांसोबत आहोत. गाडीचं रहस्य अजूनही उलगडत नाहीये, काही माहिती मिळू शकली का या संदर्भात?
अगदी बरोबर आहे. सकाळी जेव्हा रुपाली चाकणकर ह्या पुण्यातून नाशिकच्या दिशेनं प्रवास त्यांनी सुरू केलेला होता, या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान एक गाडी जी आहे ती पहाटे 6:04 रुपाली चाकणकर यांचं पुण्यातलं जे निवासस्थान आहे धायरी परिसरातलं त्या निवासस्थानी MH15 नंबरची अर्थात नाशिक पासिंगची एक अल्टो कार होती जी रुपाली चाकणकर यांच्या बंगल्यामध्ये गेल्याचं आपण पाहिलं. त्याचे दृश्य देखील आपल्याकडे आहेत. आणि त्यानंतर अर्ध्या तासांनी रुपाली चाकणकर ह्या त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून बाहेर पडल्या. तिथून सिंहगड रोड परिसरातून त्यांनी त्यांच्या महिला वकील सहकारी यांना इनोव्हा कारमध्ये घेतलं. पुढे त्या विश्रांतवाडी परिसरामध्ये पुण्यातच आल्या आणि तिथे त्यांनी गाडी बदलली. ही जी गाडी सध्या या ठिकाणी आपण उभी असल्याचं पाहतोय, ही गाडी त्यांनी तिथे बदललेली आहे. यापूर्वी त्या इनोव्हा गाडीतून प्रवास करत होत्या, मात्र आत्ता विश्रांतवाडीमध्ये जेव्हा त्या पोहोचलेल्या होत्या काही वेळापूर्वी पुण्यात असताना, तेव्हा त्यांनी MH12 VC 7800 या गाडीतून विश्रांतवाडी ते नाशिक असा प्रवास केलेला आहे. त्यांच्यासोबत गाडीमध्ये जे त्यांचे सहकारी होते चालक आणि ज्या महिला वकील होत्या त्या आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. आणि आता नाशिक शहरामध्ये रुपाली चाकणकर पोहोचलेल्या आहेत. त्या ज्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत नाशिकमधल्या, ते हे घर आहे आणि याच घरात सध्या रुपाली चाकणकर ह्या आपल्याला असल्याचं बघायला मिळतं. आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे, पण त्यांनी या विषयावर बोलणं टाळलेलं आहे. या घरातले एक गृहस्थ होते, त्यांचं निधन झालं. सांत्वनपर भेटीसाठी त्या इथे आल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. आपण SITच्या संदर्भानं, चौकशीच्या संदर्भानं त्यांना विचारणा केलेली होती, मात्र त्यांनी त्या प्रश्नावर बोलणं टाळलेलं आहे. आपण पुण्यापासून त्यांना इथपर्यंत फॉलो केलेलं आहे. काय नेमकं आजच्या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान घडलंय तेही आपण बघितलेलं आहे. आज दिवसभरात SIT चौकशीच्या अनुषंगानं काय घडामोडी नाशिकमध्ये घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यावरही आपलं बारीक लक्ष असणार आहे. ज्ञानेश्वर, मला असं वाटतं की 2 महिन्यांपासून हा जो तपास सुरू आहे त्या तपासादरम्यान बरेच आरोप झाले, बरेच व्हिडिओज समोर आले, मात्र रुपाली चाकणकरांनी खूप असं वाव काय स्पष्टीकरण दिल्याचं दिसत नाहीये कुठेच. मात्र 2 महिने जो तपास सुरू होता SITने सगळ्यात शेवटी म्हणूया आपण, कारण की दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा मला असं वाटतं सुरू झाली आहे, शेवटी इतकी दिरंगाई का झाली SIT कडून चाकणकरांच्या चौकशीसाठी? कारण की आरोप खूप अगोदरपासून होत आहेत. या संदर्भात काही कळतंय का? या खरात प्रकरणाच्या संदर्भानं जे विशेष तपास पथक आहे, या विशेष तपास पथकावरती देखील अनेक वेळा आपण जर बघितलं असेल तर प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. या सगळ्या संदर्भात आपण वेळोवेळी वेगवेगळ्या पक्षांच्या प्रवक्त्यांनी, वेगवेगळ्या नेत्यांनी या विशेष तपास पथकावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते की वेगवेगळ्या प्रकारची जी दिरंगाई आहे, अनेक ज्या मिसिंग गोष्टी आहेत त्या या सगळ्या प्रकरणामध्ये आपण टीका करताना, SITवर टीका करताना आपण वेगवेगळ्या नेत्यांकडून बघितलेल्या होत्या. त्याचमध्ये इतकी दिरंगाई का केली जाते अशा पद्धतीचा देखील सवाल उपस्थित केला गेलेला होता. जवळपास आता 1.5 महिना झालेला आहे, 1.5 महिन्यापेक्षा अधिकचा काळ उलटून गेलेला आहे. इतका उशीर का लागतो चौकशीसाठी अशा पद्धतीची देखील विचारणा वारंवार केली जात होती. आज तरी चौकशी होणार आहे का, त्या सगळ्या संबंधाने आज काही घडामोडी घडणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अगदी ज्ञानेश्वर, या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स घेत राहू. तुम्ही सकाळपासून सोबत आहात त्यांच्या आणि तुमचा प्रयत्न हाच आहे की प्रत्येक ताजी अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी. असेच पुढचे सुद्धा ताजे अपडेट्स तुमच्यासोबत तुमच्याकडून घेणार आहोत. ज्ञानेश्वर, धन्यवाद सुद्धा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आमचे जिल्हाध्यक्ष आहेत रवींद्र पगार, 1 महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे. मी जरा त्यांच्या घरी भेटून येते. आमचे जिल्हाध्यक्ष आहेत रवींद्र पगार, 1 महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे. मी जरा त्यांच्या घरी भेटून येते. या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे. पुढची महत्त्वाची अपडेट अशोक खरात संदर्भातली. शिर्डीमध्ये श्रद्धा आणि भक्तीच्या नावाखाली माया जाल विणणाऱ्या बोंदू खरातला आणखी एक मोठा धक्का बसलाय. शिर्डी न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि त्यामुळे त्याची रवानगी आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तर अवैध सरकारी प्रकरणातील आरोपी आणि खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार आहे. पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. मुंबईमध्ये खरात विरोधात ईडीनं गुन्हा दाखल केल्यामुळे त्याचा ताबा ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. बोंदुगिरी, सावकारी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या खरातच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत.